ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। उपस्थित सर्व भक्तांना माझा नमस्कार। आजपासून आपली विवेकानंद व्याख्यानमाला सुरू होत आहे। त्यामधलं आजचं पहिलं पुष्प आहे भक्तीचा आनंद। बघा, प्रत्येकाला जीवनामध्ये आनंद पाहिजे असतो आणि सगळेच आनंदाच्या शोधामध्ये असतात, पण सर्वसाधारण लोकांना जो आनंद पाहिजे तो आनंद आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतो आणि तो आनंद म्हणजेच भक्तीचा आनंद। श्री रामकृष्ण म्हणायचे भजनानंद। एकदा ब्राह्म समाजाचा एक वक्ता व्याख्यान देत होता आणि भगवान श्री रामकृष्ण ऐकत होते। तो म्हणाला की ईश्वर म्हणे शुष्क आहे आणि त्याला आपलं प्रेम देऊन त्याला रसमय करायचं आहे। तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की याने कधी भगवंताचा आनंद चाखलेला नाही, म्हणून हा भगवंताला शुष्क म्हणतो। शास्त्र तर म्हणतात की रसो वै पुरुष, तो तर रसमय आहे, तो तर आनंद स्वरूप आहे आणि हा बेटा त्याला शुष्क म्हणतो। जे ठाकूरांनी अशी बरीचशी उदाहरणं दिलेली आहे। त्यांचे एक संन्यासी शिष्य होते, स्वामी तुर्यानंद। नाव होतं हरिदास। हरिदास काही ठाकूरांकडे बरेच दिवसापासून येत नव्हता। तेव्हा ठाकूर म्हणाले, अरे हरी येत नाही, काय झालं त्याला? कुणीतरी म्हणाला की तो म्हणे खूप रात्रंदिवस वेदांताचा अभ्यास करतो, त्यामुळे त्याला म्हणे इथे येण्याला वेळच मिळत नाही। एक दिवस हरी आला तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की अरे तू येत का नाही? तेव्हा तो काही बोलू शकला नाही। ठाकूर म्हणाले की मी ऐकलेलं आहे की तू खूप वेदांताचा अभ्यास करतो, पण बघ तू हरीचा दास आहे, तुझं नाव हरिदास आहे आणि तू कितीही जरी प्रयत्न केले तरी भगवंताच्या कृपेशिवाय काहीही प्राप्त होऊ शकत नाही। आणि ठाकूरांनी एक गाणं म्हटलं, ते गाणं हनुमानजींनी म्हटलेलं होतं। हनुमानजी जेव्हा यज्ञाचा घोडा पकडायला गेलेले होते जंगलात, तेव्हा त्यांना लवकुशांनी पकडलं आणि बांधून ठेवलेलं होतं। तेव्हा त्यांना खूप आनंद झाला की आपण बांधून ठेवू शकलो हनुमानजीला। तेव्हा हनुमानजीने ते गाणं म्हटले, अरे लवकुशा, तुम्ही एवढा अहंकार कशाला करता? मी जर तुम्हाला बांधू दिलं नसतं तर तुम्ही काय मला बांधू शकले असते? म्हणजे मी जाणून बुजून तुम्हाला बांधू दिलं। ठाकूरांना सांगायचं होतं की भगवंतांना जर स्वतःला ओळखू दिलं नाही तर तुम्ही त्याचा लाभ कधीच करून घेऊ शकत नाही। आणि तेव्हा हरी महाराजांच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली आणि नेहमी ते यायला लागले। मी तुम्हाला इथे यायला का सांगतो? कारण इथे आल्यामुळे तुमचं लवकरात लवकर होऊन जाईल, म्हणून तुम्हाला मी पुन्हा पुन्हा इथे यायला सांगतो। म्हणजे ही असते भगवंताची कृपा। भगवंताच्या कृपेनं सगळं काही शक्य असतं। म्हणून आपण म्हणतो की भक्तिमार्ग सगळ्यांसाठीच आहे, त्याला कसल्याही प्रकारचा अधिकारी नको। बाकी मार्गामध्ये अधिकारी पाहिजे, त्या योगाचा अधिकारी पाहिजे, पण भक्तीचे सगळेच अधिकारी आहेत। व्यासांनी खूप काही लिखाण केलं। त्यांनी वेदाचे 4 भाग केले, त्यांनी महाभारत लिहिलं, त्यांनी ब्रह्मसूत्र लिहिलं, हे सगळं लिखाण केलं, पण त्यांच्या जीवनामध्ये काही शांती नव्हतीच। एक दिवस ते नारद मुनींना भेटले, म्हणे मी एवढं सगळं लिखाण केलं आहे, मला ज्ञान आहे, सगळे काही आहे,
पण अजूनही म्हणे माझं मन अशांतच आहे. तेव्हा नारद ऋषी मुनी म्हणाले, म्हणे तुम्ही हरीच्या कथा लिहा, जे तुम्ही भगवंताचा महिमा लिहा, त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. आणि मग व्यासाने भागवत लिहायला सुरुवात केली. भागवत लिहिल्यानंतर त्यांना मग खूप आनंद आणि शांती प्राप्त झाली. म्हणजे बघा, एवढे मोठे ऋषी, पण शेवटी त्यांनी पण भगवंताचा महिमा गायलेला आहे भागवतामध्ये. आणि म्हणून आपण बघतो की ऋषी जरी ज्ञानी होते तरी ते सुद्धा भगवंतावर प्रेम करायचे. त्यांना काहीच प्रयोजन नव्हती. भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आहे, व्यासानेच लिहिलेला आहे. आत्मा रामाश्च मुनयो निग्रंथ अपि उरुक्रमे कुर्वन्ति हैतुकी भक्तिम इत्थम भूत गुणो हरिही. म्हणजे आत्मारामाश्च मुनयो, जे आत्माराम आहे, ज्यांनी आत्म्याला जाणून घेतलं आहे, असे मुनीसुद्धा हरीचं गुणगान करत असतात. कारण हरी म्हणजेच प्रेम, आणि प्रेम हे प्रत्येकालाच पाहिजे असते. मनुष्य प्रेमाचाच भुकेला असतो. आणि या मानव जातीवरील किंवा भक्तांवरील प्रेमामुळेच भगवंताला अवतार घ्यावा लागतो. नाहीतर भगवंताला काय प्रयोजन आहे? अवतार घेण्याचं काहीही प्रयोजन नाही. पण भगवंत अवतार घेतात कारण मानव जातीवरचं प्रेम. त्यांना दिसतं की हे सगळे जीव बुडत आहे. बुडती हे जन न बघावे डोळा, म्हणून कळवळा येतं, असे तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा इथे अभिदानंदजी महाराज पण म्हणतात, निरंजनम नित्यम अनंत रूपम भक्तानुकंपा जितविग्रहम वै. म्हणजे भक्तांवर अनुकंपा करण्यासाठी त्या ब्रह्माने रूप धारण केलेलं आहे. ब्रह्म सनातन सत्य पुरातन अखंड सच्चिदानंद रामकृष्ण रूप धारण केवल शिखाने भजनानंद. तेव्हा इथे रामकृष्ण रूप धारण केलं किंवा कृष्ण रूप धारण केलं, तर हे भगवंताची भक्ती जीवांना शिकवण्यासाठी धारण केलेलं आहे. आणि भक्तिमार्ग अगदी साधा सोपा सरळ, कुणीही त्याचा अवलंब करू शकतो. म्हणून भक्तीला एवढं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण एवढे संत बघतो, त्यांना मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ वाटायची. त्यासाठी फक्त अट एकच आहे की आपल्या हृदयामध्ये प्रेम पाहिजे. आणि प्रेम तर आपल्या हृदयामध्ये असतेच, असं नाही की आपल्या हृदयामध्ये प्रेम नाही. आपल्या हृदयामध्ये प्रेम असते, फक्त त्या प्रेमाची दिशा जगाकडे वळलेली असते. म्हणजे भगवंताने आपल्याला जन्मापासूनच प्रेम दिलेलं आहे, पण जेव्हा त्या प्रेमाची दिशा आपण जगाकडे वळवतो तेव्हा ते प्रेम काय होतं? अशुद्ध होतं. त्याला आपण आसक्ती म्हणतो. आणि ते खरं प्रेम नसतंच. त्या प्रेमाची दिशा जर आपण भगवंताकडे वळवून दिली तर हळूहळू बघा तीच आसक्ती भक्तीमध्ये परिणत होते. म्हणजे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, ईश्वरे अनुराग विषय विराग. त्यांनी भक्तीची व्याख्या केली होती की भक्ती म्हणजे काय? ईश्वरावरती अनुराग आणि जगाविषयी विराग, या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. आणि इथे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्याग करायचा नाही, कारण तो त्याग आपोआपच होत जातो. जेवढं आपण भगवंताकडे जातो तेवढं आपलं मन या जगाकडून दूर दूर होत जातं. कारण शेवटी भगवंत आपल्याला स्वतःकडे आकर्षित करून घेतो. ठाकूर म्हणायचे की भगवंत म्हणजे काय? लोहचुंबक आहे. त्याच्याजवळ सुई पडलेली असेल तर तो त्या सुईला आपल्याकडे आकर्षित करून घेतो. फक्त ती सुई थोडी स्वच्छ करावी लागते. तर भक्त भगवंतांना स्वतःकडे आकर्षित करून घेतो. ही भक्तीमध्ये क्षमता आहे. भक्ती करू शकते. म्हणजे जीवाचा उद्धार करण्यास भक्ती मार्ग हा समर्थ आहे. भक्तीला कधीही आपण कमी लेखू नये. किंवा भक्तीमुळे काय होणार आहे, नुसतं देवदेव केल्याने काय होणार आहे, असं म्हणून होणार नाही. एकदा मास्टर महाशय म्हणाले, जर कुणी देवदेव करत असेल
आणि त्याच्या बायकोने जर म्हटलं की तुम्ही जर देवदेव करत असाल तर मी आत्महत्या करेल, तेव्हा श्रीरामकृष्ण सरळ म्हणाले, तिला आत्महत्या करायची असेल तर म्हणे करू द्या, ती अविद्या माया आहे. तर मास्टर महाशयांना तर खूप वाईट वाटलं, तर काय करावं. त्यांना वाटलं की करू द्या करत असेल तर. एका कोपऱ्यात जाऊन गुपचाप उभे राहिले. तेव्हा ठाकूर हळूच त्यांच्याजवळ गेले आणि म्हणे, काळजी करू नका, जर तुम्ही खरोखरच भगवंतावर भक्ती करत असाल तर सगळेच तुम्हाला वश होतील म्हणे. तुमची पत्नी इवन राजा सगळे तुम्हाला वश होतील जर खरोखरच तुमची भगवंतावर भक्ती असेल. आणि जर भगवंतावर भक्ती असेल तर ती पत्नीसुद्धा एक दिवस भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे एवढा भक्तीचा परिणाम असतो. सुरुवातीला नरेंद्रनाथ ठाकूरांकडे यायला टाळत होता, पण नंतर जेव्हा त्याला कळलं की भगवान श्री रामकृष्ण म्हणजे प्रेमाची घनीभूत मूर्तीच आहे, मग मात्र नरेंद्र आल्याशिवाय राहू शकला नाही. सुरुवातीला त्यांची खूप परीक्षा घेतली, पण नंतर नरेंद्र दररोज जायचा. रामकृष्ण त्याच्याशी मुळीच बोलत नव्हते. 1 महिनाभर अबोला ठेवला, त्यांच्याकडे बघितलं पण नाही. नरेंद्र मात्र जातच राहिला. तेव्हा श्रीरामकृष्ण, अरे मी तुझ्याशी बोलतही नाही, तुझ्याकडे बघतही नाही, तरी तू येतच राहतो. तेव्हा नरेंद्र म्हणाला की मी तुमचे शब्द ऐकायला येत नाही, मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्हाला बघायला येतो. तेव्हा श्रीरामकृष्णाला खूप आनंद झाला की बघा नरेंद्राचं प्रेम कसं आहे. म्हणजे मी जरी त्याच्याशी बोललो नाही तरी त्यानं येणं बंद केलं नाही. दुसरा कोणी असता तर कधीच येणं थांबवलं असतं. म्हणजे हा असतो भक्तीचा महिमा. हे नरेंद्रसारखा ज्ञानी, जसे इथं म्हटलं आहे की मोठमोठे ऋषी, त्या व्यासमुनी, तसेच शुकदेव, त्या शुकदेव महाज्ञानी, सगळं ज्ञान होतं, पण शुकदेवसुद्धा हरीचा महिमा गायचे. आपल्याला माहिती आहे की त्यांच्यासारखा भक्त कोणीही नव्हता. एवढं त्यांना ज्ञान असूनसुद्धा त्यांनी परीक्षित राजाला भागवत सांगितलं, कारण त्यांच्यासारखा भागवत सांगणारा दुसरा कोणीही नव्हता. एवढ्या भावपूर्ण भाषेमध्ये त्यांनी भागवत सांगितलं की परीक्षिताला 7 दिवसामध्येच मुक्ती प्राप्त झाली. हे नुसतं ऐकूनच त्याला मुक्ती प्राप्त झाली. म्हणजे जे मोठमोठे ऋषी मुनी होऊन गेले, ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं होतं, असे लोकसुद्धा भगवंताची भक्ती घेऊन राहिले. म्हणजे जरी त्यांना भक्तीची काहीही गरज नव्हती. आपल्याला माहिती आहे की तोतापुरी, तो सुरुवातीला टिंगल करायचा की ये क्या है तुम रोटी ठोकता ऐसा व्हायचा. पण नंतर मात्र ठाकूरांनी त्याच्यामध्ये भक्तीचा प्रवेश केला. तो कुठेही राहू शकत नव्हता, पण तो तिथे 11 महिने राहिला आणि तो नंतर म्हणाला की आता मला कळलेलं आहे की ही मंदिरामधली आई जिवंत आहे, याचा मला अनुभव आलेला आहे आणि आता मी आईची परमिशन घेऊन ही जागा सोडतो. कारण बेंगॉलमधलं पाणी चांगलं नसल्यामुळे त्यांना पोटाचा आजार नेहमीच व्हायचा. तेव्हा त्यांनासुद्धा शेवटी आईला मानावंच लागलं. नरेंद्रनाथ पण सुरुवातीला आईला मानत नव्हते आणि आईला मानत नव्हते, पण ठाकूरांना काळजी लागलेली होती की ज्याला जगद्गुरू व्हायचं आहे त्यांनी सगळंच मानलं पाहिजे, कारण जगाला सगळं काही शिकवायचं आहे. तेव्हा ठाकूरांना खूप चिंता लागलेली होती. तेव्हा जेव्हा नरेंद्र म्हणाले की तुम्ही आईला प्रार्थना करा ना माझ्यासाठी, तर म्हणे मी तू एवढे जीवनामध्ये दुःख भोगतो आहेस कारण तू माझ्या आईला मानत नाही. म्हणजे बघा, भगवंताला मानल्यामुळे जीवनातले दुःखसुद्धा कमी होतात, हेच सांगायचं आहे. तू माझ्या आईला मानत नाही म्हणून तुला जीवनामध्ये एवढे दुःख भोगावे लागतात. आज जा, तुला काय पाहिजे ते आईला माग. कारण नरेंद्र मंदिरात जाणं म्हणजे फार अवघड होतं. पण जेव्हा ठाकूरांनी म्हटलं की तू आईला जे पाहिजे ते माग, ती तुला सगळं काही देईल, पण तुझा आईवर विश्वास तर पाहिजे. तुझा तिच्यावर विश्वास नाही, मग ती कशी काय देणार. आणि आपण बघतो की नरेंद्र मंदिरात गेला आणि तिथे साक्षात जिवंत जगदंबा नरेंद्राला दिसली. भौतिक गोष्टी कोणत्याही मागू शकला नाही. श्रीरामकृष्णाने म्हटलं नाही
की अरे हे काय, तुझ्यासारखा एवढा मोठा अधिकारी आणि तू या भौतिक गोष्टीसाठी मागतो, असं म्हटलं नाही. तू जा, आईला माग, तुला सगळं काही मिळेल. म्हणजे भगवंत सगळं काही देण्यास समर्थ आहे, हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर शेवटी नरेंद्र गेला, पण त्यालाच लाज वाटली की आपण या गोष्टी कशाला मागायच्या. ठाकूर म्हणाले की ठीक आहे, आज तू आईला मानलेला आहेस, याच्यापुढे तुझ्या जीवनामध्ये काही आज जी दारिद्र्य आहे तेवढं राहणार नाही, तुमची सर्वसाधारण व्यवस्था होऊन जाईल. ठाकूरांनी आशीर्वाद दिला. म्हणजे बघा, भक्ती दोन प्रकारची असू शकते. एक म्हणजे सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती. सुरुवातीलाच आपली भक्ती काही निष्काम होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला सुरुवात सकाम भक्तीपासूनच करावी लागते. आपण जरी म्हटलं की निष्काम भक्ती पाहिजे, पण पहिले भक्ती तर पाहिजे. आता लोक कितीतरी प्रकारे जीवनामध्ये दुःख भोगत असतात, तरी भगवंताला मानत नाही, असे पण लोक आहेत. तेव्हा भगवंताने सकाम भक्तीचा पण विरोध केलेला नाही आहे, की सकाम भक्ती तुम्ही भगवंताला काही मागू नका असं म्हटलं नाही आहे. गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जनः आर्तो जिज्ञासुवर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तर अर्जुना, जगामध्ये माझे 4 प्रकारचे भक्त आहेत. ते 4ही प्रकारचे भक्त माझी पूजा करतात, माझं भजन करतात आणि त्यांचं सुकृत आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जनः, म्हणजे त्यांचं पूर्वजन्मीचं सुकृत आहे, म्हणून ते माझे भक्त आहे. जे सकाम भक्त होण्यासाठी सुद्धा सुकृत पाहिजे. जर सुकृत नसेल तर मनुष्य नास्तिक होतो, तो सकाम भक्त पण होत नाही. देव आपल्याला काय देणार आहे? सगळं काही आपण आपल्या प्रयत्नाद्वारे मिळवू शकतो. आपल्याला भगवंताची वगैरे काही गरज नाही. भगवंताला कशाला भीक मागायची? म्हणजे अशा प्रकारचे तर्क करणारे लोकसुद्धा जगामध्ये असतात. ते भगवंताचं अस्तित्वच मानायला तयार नसतात. तर इथे भगवान कृष्णाने स्पष्ट सांगितलं आहे गीतेमध्ये की हे पण भक्त आहे, आर्तो. तर जे आर्त आहे म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये आजार आहे, रोग आहे, बिमारी आहे, असे आर्त लोक आहेत, ते भगवंताला प्रार्थना करतात की हे भगवंत, यामधून मला बाहेर काढ. इवन भगवान श्री रामकृष्णांना पण किती जणांनी प्रार्थना केली. मथुर बाबांनी स्वतः प्रार्थना केली की बाबा, जगदंबादासीला डायरिया झालेला आहे आणि आता डॉक्टरांनी आशा सोडलेली आहे, आता तुम्हीच तिला वाचवा. जर तुम्ही ती वाचली नाही तर मी तुमची सेवा करू शकणार नाही, कारण ही सगळी संपत्ती माझ्या बायकोची आहे. तेव्हा शेवटी ठाकूर म्हणाला की काही काळजी करू नको, जगदंबा बरी होईल जाईल. आणि हळूहळू जगदंबादासी बरी झाली. म्हणजे ठाकूराने पण मथुरबाबांना म्हटलं नाही की अरे हे काय तू अशा गोष्टी मागतो. तर जेव्हा भगवंताने बघितलं की व्याकुळून तो प्रार्थना करत आहे, त्याच्यावर पण कृपा केली आणि त्याची बायको बरी झाली. आणि त्यांनी स्वतःवरती तो आधार घेतला. ते म्हणाले की मला 6 महिनेपर्यंत डायरिया सहन करावा लागला, सगळे दुःख स्वतःवर घ्यावे लागले, तरी पण आपल्या भक्ताचं दुःख दूर करणं हे भगवंताचं कर्तव्यच आहे. तेव्हा भगवान कृष्णांच्या जीवनामध्ये तर अशा अनेक घटना आहेत, पण भगवान श्री रामकृष्णाने पण दाखवून दिलं की भगवंत सगळं काही देऊ शकतो, तो कल्पतरू आहे. पण आपणच हा विचार केला पाहिजे की भगवंत सगळं काही देण्यासाठी जर समर्थ आहे, तर आपण भगवंताजवळ नश्वर गोष्टी कशाला मागायच्या? कारण त्या तर काही कायमच्या राहणाऱ्या नाही. भगवंत तर षडैश्वर्य संपन्न आहे, तो सगळं देऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी मागितल्यामुळे शेवटी आपण आपलीच बंधनं ओढून घेतो. ह्या गोष्टी मिळाल्यामुळे आपल्याला भगवंताचा विसर पडतो आणि ह्या जगातल्या गोष्टीमध्येच आपण रमायला लागतो. म्हणून कधीकधी भगवंत आपल्या प्रार्थना पूर्ण करत नाही. आपल्याला वाटतं की भगवंत का पूर्ण करत नाही? कारण त्या पूर्ण केल्या तर कदाचित तुम्ही भगवंतापासून दूर जाल, तुमच्या जीवनाचं ध्येय विसराल आणि या जगामध्येच आसक्त व्हाल. म्हणून भगवंत काही सगळ्याच प्रार्थना पूर्ण करतात असं नाही. पण जर खरोखरच एखादा भक्त कष्टामध्ये असेल तर ते मदत करतात. एक उपेंद्र नावाचा भक्त ठाकूरांकडे नेहमी यायचा. त्याला श्रीमंत व्हायचं होतं,
तेव्हा तो काहीतरी घेऊन यायचा. ठाकूर काही त्याचं खाऊ शकत नव्हते. म्हणजे याच्या मनामध्ये खूप कामना आहे. पण शेवटी कल्पतरूच्या दिवशी तो आला आणि ठाकूर म्हणाले की याला म्हणे याच्यात दरवाजा मोठा झाला पाहिजे असं वाटते. आणि ठाकूरांनी आशीर्वाद दिला उपेंद्रला. आणि शेवटी बघा, उपेंद्र एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारा नौकर, त्याचं हळूहळू जीवन कसं बदललं. शेवटी त्यानं ती प्रिंटिंग प्रेस स्वतः खरेदी केली, बसुमती प्रिंटिंग प्रेस. त्याद्वारे ठाकूरांचीच पुस्तकं छापायला लागला. स्वामीजी अमेरिकेमधून आल्यावर हजारो पॉम्पलेट छापले आणि कलकत्त्यामध्ये त्याचं वाटप केलं. म्हणजे तो जरी श्रीमंत झाला तरी त्यांनी त्या श्रीमंतीचा उपयोग भगवंताच्या कार्यासाठीच केला. म्हणजे असे बरेच उदाहरण आपल्याला बघायला मिळतात की भक्त सुरुवातीला सकाम भक्त म्हणूनच आपल्या जीवनाची सुरुवात करत असतो, की भगवंताकडे जाऊन तो काहीतरी प्रार्थना करतो. आणि सुरुवातीला तर निष्काम प्रार्थना करू शकत नाही. तर भगवंत ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्य, मुक्ती सगळं काही द्यायला तयार असतात. पण सुरुवातीलाच ह्या गोष्टी काही आपण मागू शकत नाही, कारण आपल्याला ह्या जगामधल्याच वस्तू पाहिजे असतात आणि त्यामध्ये आपल्याला आनंद वाटत असतो. तुकाराम महाराजांची अवस्था झाल्यावर मग ह्या गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही. आता कुठे धावे मना तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज, की आता माझं मन कुठे धावणार आहे. ह्या भौतिक गोष्टीकडे माझं मन धावूच शकत नाही. आता माझ्या जीवनातले सगळं दुःख कष्ट मिटलेले आहे आणि मला आता आनंदच आनंद झालेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. तेव्हा शिवाजी महाराजांनी जरी त्यांना सगळं काही देण्याचं कबूल केलं, घेऊन पण आले होते, पण तुकाराम महाराजांनी कशाचाही स्वीकार केला नाही, कारण त्यांना ह्या गोष्टीची काही आकर्षणच नव्हतं आणि त्यामुळे त्या आनंद वाटतच नव्हता. ते म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. म्हणजे त्यांना भगवंताची चरणं दिसली होती आणि ज्यानं भगवंताची चरणं बघितले त्याच्या आनंदाची तुलनाच होऊ शकत नाही, कारण तो अनंत आनंद आहे. हे सगळे आनंद आहे क्षणभंगुर आहे, क्षणिक आहे, नश्वर आहे. पण ईश्वराचा आनंद कायम राहणार आहे आणि तो आपल्यासोबत जाणारा आहे. तेव्हा तो परमानंद आहे, त्याची तुलना कशाची होऊ शकत नाही. म्हणून भगवंताचं प्रेम आपण बघतो भागवतामध्ये. गोपींचं प्रेम म्हणजे ती कसल्या प्रकारची भक्ती होती, तर कृष्णाशिवाय एक मिनिटसुद्धा त्या राहू शकत नव्हत्या. मीराबाईचं प्रेम बघा, राधेचं प्रेम बघा, म्हणजे सगळ्या कृष्णमय होऊन गेलेल्या होत्या. सगळ्या स्वतःला कृष्ण समजायच्या. भगवंताचे चिंतन करून 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 स्वतःच त्या कृष्ण होऊन गेल्या होत्या. म्हणजे भागवतामध्ये आपल्याला ह्या प्रेमाचा महिमा खूप बघायला मिळतो. तेव्हा अशी ही भक्ती, या भक्तीच्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने भगवंताला हेच विचारलं. पण भगवंता दोन प्रकारचे साधक असतात. एक निर्गुण निराकाराची उपासना करतात आणि दुसरे सगुण साकाराची करतात. या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात की माझे भक्तच मला श्रेष्ठ आहे. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परोपेता ते मे युक्ततमा मतः. म्हणजे इथे भगवंत म्हणतात की जे माझ्यावर मन एकाग्र करतात, मय्यावेश्य मनो ये माम, मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते, सतत माझीच उपासना करत असतात. आणि श्रद्धया परोपेता, श्रद्धा कशी पाहिजे? पराश्रद्धा पाहिजे. आपली श्रद्धा असते पण पराश्रद्धा नसते. पराश्रद्धा म्हणजे काय? परयोपेता म्हणजे संपूर्ण भगवंताला शरणागती. तिथे भगवंतानं जसं ठेवलं त्यामध्येच आनंद. ती श्रद्धा कशानेही डगमगत नाही. जीवनामध्ये कितीही दुःख आले तरी मनामध्ये कधीही संशय निर्माण होत नाही. जशी प्रभूची इच्छा, त्याला म्हटलं आहे पूर्णपणे शरणागती. जीवनामध्ये दुःख येव को सुख येव, जे काही येत असेल ते भगवंताच्या इच्छेमुळेच येत आहे. दुनिया के दुख दे दे मुझको, दे दो सबको दुख से मुक्ति, पर एक बिनती है प्रभुजी, दे दो दुःख सहने की शक्ती. अशी भगवंताला प्रार्थना पाहिजे की भगवंता माझ्या जीवनामध्ये कितीही दुःख येऊ दे, मला त्याची काहीही काळजी नाही.
पण हे जे दुःख तू देशील ते दुःख सहन करण्याची शक्ती मला दे. त्या प्रल्हादाला किती दुःख दिलं वडिलांनी, हिरण्यकशिपूने. पण प्रल्हादाने हसत हसत सगळी दुःख सहन केली, पण कधीही भगवंताचा त्याग केला नाही. हिरण्यकशिपूने कितीतरी त्याच्यावरती प्रहार केले, जबरदस्ती केली, पण त्याचं मन बदलू शकले नाही. म्हणजे अशा प्रकारे प्रल्हादाची भक्ती होती की एवढे दुःख आले, कोण कहे दुःख बुरा है, दुःख तो है एक वरदान, अनित्य से मन हट जाता है, याद आने लगते भगवान. कोण म्हणतं की जीवनामध्ये दुःख वाईट आहे? दुःख तर एक वरदान आहे की जेव्हा जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा आपल्याला भगवंताची जास्त आठवण येते. कुंती म्हणायचे की भगवंत मला जास्तीत जास्त दुःखच दे, कारण जेव्हा जीवनामध्ये दुःख येतात तेव्हाच मला तुझी आठवण येते. म्हणजे जीवनामध्ये दुःख आल्यामुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आपल्याला या जगाचं खरं स्वरूप कळतं. आपल्याला वाटतं की हे जगच खरं आहे. जोपर्यंत आपल्याला धक्के बसत नाही तोपर्यंत आपण काहीही शिकत नाही. पण भगवंत कधीकधी आपल्याला जागं करण्यासाठी धक्के देतात. अशा वेळेसच आपली खरी परीक्षा असते. आपण जर म्हटलं की आम्ही इतक्या वर्षापासून भगवंताची भक्ती करतो आहे, तरी आमच्या जीवनामध्ये एवढे दुःख का, असा जो विचारतो त्याची श्रद्धा अजूनही पक्की झालेली नाही. जो भगवंताला म्हणतो की एवढी भक्ती करूनही दुःख का, आता दुःख काही भगवंत देत नसतात. ही सगळी दुःख आपल्याच कर्माचे परिणाम असतात. आता कर्माचे परिणाम जेवढे आपण लवकरात लवकर भोगू तेवढं आपलं मन लवकरात लवकर पवित्र होईल. म्हणून स्वामीजी म्हणाले की लवकरात लवकर दुःख येऊन गेलेले बरे, म्हणजे आपण लवकरात लवकर पवित्र होऊ शकू. कारण आपण साधन भजन करून तर मनाला पवित्र करू शकत नाही, आपण तेवढी साधनाही करत नाही. मग मनामध्ये तर आपल्या बरेच काही पापकर्म आहे, त्याचे फळं तर भोगावीच लागणार आहे. दुःख कमी आले तर तेच कर्म आपल्याला भोगावी लागणार आहे, पण त्याला 10 जन्म घ्यावे लागणार. म्हणजे 10% दुःख आपल्याला 10 जन्मामध्ये भोगावे लागते. आता जर एकाच जन्मामध्ये 100% दुःख भोगून जर आपण मोकळं झालो तर याच जन्मात आपली मुक्ती होईल. ते दुःख भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागणार नाही. म्हणून दुःख हे एक वरदानच आहे. स्वामीजी म्हणायचे की ज्यांच्या जीवनामध्ये दुःख येतात, जे त्यांचे कर्म नष्ट होत आहे, त्यामुळे ते मुक्तीच्या जवळ जात आहे, पण त्या दृष्टिकोनातून आपण कधी बघत नाही. आपण बघतो की एवढा भक्त असून माझ्या जीवनामध्ये असं का झालं, माझा तरुण मुलगा का गेला, माझा पती का गेला. आता ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच स्वतःच्या कर्माप्रमाणे आलेला आहे आणि त्याचं आयुष्य ठरलेलंच आहे. आपण कुणाचे आयुष्य कमी काही जास्त करू शकत नाही. आता त्याच्या कर्माप्रमाणे तो गेला असेल आणि भगवंताने दिला होता त्याची वस्तू तो घेऊन गेला, मग आपल्याला एवढं दुःख होण्याचं कारण काय. पण आपण एवढा शोक करत असतो कारण आपल्याला कळत नाही की ती भगवंताची वस्तू होती, त्यानंच दिलेली होती. जर संतानच झालं नसतं तर मग काय केलं असतं. त्यानं दिलं, तो घेऊन गेला. आता एवढा शोक करण्यामध्ये काय अर्थ आहे. आता भगवंताच्या चरणी दृढ भक्ती केली पाहिजे. गिरीशबाबू होते, त्यांचा मुलगा वारला, पत्नी वारली, त्यांना अस्थमा झाला, कितीतरी दुःख भोगावे लागले. ते म्हणाले की ही सगळी ठाकुरांचीच इच्छा आहे, ही माझ्यावर त्यांची कृपाच आहे. त्यामुळे ते कधीही भगवंतावर दोष देत नव्हते की भगवंतानं असं माझ्याशी का केलं. म्हणजे जेव्हा अशा प्रकारे आपल्या मनाची अवस्था होते तेव्हा समजाय की ते आता आपली भक्ती परिपक्व होत आहे, म्हणजे आपली श्रद्धा आता परिपक्व होत आहे. आता आपण संपूर्ण भार भगवंतावर सोडलेला आहे. आता त्याची जशी इच्छा, सगळं काही प्रसाद म्हणून स्वीकार करायचं आणि त्याच्यावरचं प्रेम किंवा भक्ती कमी होण्याऐवजी ती वाढतच गेली पाहिजे. अशा प्रकारची जेव्हा आपल्या मनाची अवस्था होईल तेव्हा समजायचं की आपली श्रद्धा आता पक्की झालेली आहे. आपल्या जगातील कोणतीही गोष्ट आता आपल्याला दुःख देऊ शकत नाही, कारण जे काही सगळं काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेनं होत आहे आणि ते माझ्याच कल्याणासाठी होत आहे. हा दृढ विश्वास पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेलच का, मी पण पूर्वी सांगितली असेल. एक राजा आणि त्याचा मंत्री
दोघेजण जंगलामध्ये शिकारीला गेले. आता तो मंत्री खूप भक्त होता भगवंताचा, खूप भगवंतावर श्रद्धा होती. दोघेही गेले आणि शिकार करता करता राजाच्या बोटाला थोडी इजा झाली, त्यामधून रक्त येऊ लागलं. तो राजा खूप नाराज झाला. म्हणे हे काय, म्हणे बोटाला इजा झाली, रक्त वाहून राहिलं. तो मंत्री म्हणाला की राजेसाहेब, ही सगळी भगवंताची इच्छा आणि सगळं काही आपल्या चांगल्यासाठी होत असते. त्याला खूप राग आला राजाला. अरे मला इकडे दुःख होतं आहे आणि तू म्हणतो की भगवंताची इच्छा. त्याने त्याला धक्का मारला. आता धक्का मारला तर मागे एक विहीर होती, त्या विहिरीत बिचारा पडला. आता तो मंत्री रात्रभर त्या विहिरीत पडला. हा राजा घोड्यावर बसून निघून गेला. त्या घोड्यावर बसून निघून गेल्यानंतर रस्ता विसरला. रात्र झाली. आता घनघोर रात्र. समोर 3 जण त्यांच्या भिल्ला आले, दरोडेखोर. त्यांनी पकडलं. म्हणे बरं झालं राजा मिळाला. म्हणजे आमची काली आहे म्हणे या जंगलामध्ये, आजच्या दिवशी त्या कालीला नरबली द्यावा लागतो म्हणे, आणि नरबली दिली की म्हणे आई संतुष्ट होते आणि आम्हाला जे काही पाहिजे ते सगळे मिळते म्हणे वर्षभर. तर म्हणे आता राजासारखं यापेक्षा श्रेष्ठ कुठे मिळणार आहे. मग राजाला घेऊन गेले, त्याला स्नान वगैरे सगळं दिलं आणि आता शेवट त्याला वेदीवर नेलं. त्याला आता बळी देणार, तर त्याच्या हाताला कुठेतरी इजा बघितली. मग तुला की नाही, जर शरीरावर कोणती इंजुरी असेल तर तो बली दिल्या जाऊ शकत नाही, कारण तो अपूर्ण बली आहे. म्हणजे कुठेही काही शरीरावर इजा नको, म्हणून त्यांनी त्या राजाला सोडून दिलं. म्हणे तुला काय आम्ही बळी देऊ शकत नाही, कारण तुझ्या बोटाला म्हणे इंजुरी आहे, जखम आहे. राजा निघून गेला. मग त्या लोकांनी पुन्हा दुसऱ्या कोणाला पकडलं असेल. राजा जात असताना हळूहळू सकाळ झाली. त्याला वाटलं की बघा, तो माझा मंत्री म्हणाला ते बरोबरच होतं. जर माझं बोट इथे जर कापलं नसतं तर कदाचित माझा जीव गेला असता, माझा प्राण वाचला. चला जाऊन त्या मंत्र्याला तरी बाहेर काढू, आहे की नाही जिवंत बघून येऊ. तो तिकडे गेला विहिरीकडे आणि हाका मारू लागला. आतून मंत्र्यानं आवाज दिला. मग राजानं दोर वगैरे काढून त्याला कसं तरी बाहेर ओढलं आणि तो वाचला. आता तो राजा म्हणतो की तू एवढा मोठा भक्त आणि तुला भगवंताने एवढी मोठी सजा दिली. रात्रभर तू त्या विहिरीत राहिला. त्या विहिरीमध्ये साप आहे आणि पाणी आहे. तो बुडून मेला असता, साप चोन मेला असता, आणि अशा तुला कठीण परिस्थितीमध्ये भगवंताने ठेवलं. कसला तुझा भगवंत. तेव्हा तो मंत्री म्हणतो की भगवंत राजेसाहेब, हे बघ भगवंताची कृपाच आहे. तर म्हणतो कशी. आणि भगवंताने बघा आपल्याला दोघांनाही वाचवलं. म्हणजे तुमच्या हाताला इजा होती, तुम्हाला ते बळी देऊ शकत नव्हते, पण मी जर तुमच्याबरोबर आलो असतो तर मी तर ठीकठाक होतो. तुम्हाला सोडून त्यांनी मलाच बळी दिलं असतं. आणि मला या विहिरीमध्ये सुरक्षित ठेवलं, म्हणजे मी वाचलो, आणि तुम्हाला इजा दिली, तुम्ही वाचले. म्हणजे सगळं काही भगवंताच्या इच्छेनंच झालं. आता आपल्याला कळत नाही. आज म्हणजे आपलं ज्ञान इतकं अल्प असते की कोणतीही गोष्ट हातामधून गेली तर आपल्याला खूप दुःख होते, आपण रडायला लागतो. पण भगवंताला माहीत आहे की जर ते घडलं असतं तर भविष्यामध्ये त्याचे परिणाम तुमच्या जीवनावर खूप विपरीत झाले असते आणि मग तुम्हाला खूप दुःख भोगावं लागलेलं असतं. हे त्यांना कळत नाही. आता कधीकधी आपण बरेच ह्या जगामध्ये उदाहरणं बघतो. घरचे लोक किती सांगतात. हैदराबादला असताना बघितलं होतं, एक मुलगी म्हणे की नाही मी मुसलमानाशीच लग्न करेल. हिंदू होती, भक्त होती, दीक्षा घेतलेली होती. काही कुणाचं ऐकलं नाही. सगळ्यांनी सांगितलं की हे काही तुझं बरोबर नाही, तू असं करू नको. पण तिनं कुणाचं ऐकलं नाही आणि लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर 2 वर्षामध्ये त्या मुसलमान मुलांना पुन्हा दुसऱ्या मुस्लिम मुलीशी लग्न केलं आणि 2 सवता तिला त्रास द्यायला सुरुवात केली. मग घरी पळून आली. तर त्यावेळेस जर हिला कळलं असतं की आता मी लग्न करावं असं मला वाटतं, पण जर सगळ्यांचीच इच्छा नाही, म्हणजे भगवंताची पण इच्छा नाही, तर मी ऐकलं पाहिजे आणि आग्रह धरू नये. कारण स्वतःच्या इच्छेनुसार केल्यामुळे शेवटी त्याचे परिणाम तिला आयुष्यभर भोगावे लागले. म्हणजे आपल्याला वाटते त्यावेळेस की नाही आपण हे केलं पाहिजे आणि आपण आपल्या मनानुसार करून टाकतो, पण शेवटी त्याचे परिणाम भोगावे लागतात. जर कोणती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण भगवंताला धन्यवाद दिला पाहिजे.
की कदाचित ती गोष्ट मिळाली असती तर आपल्या विध्वंसाला कारणीभूत ठरली असती. भगवंताला आपलं हित कशामध्ये आहे हे माहिती आहे, म्हणून त्याने ही गोष्ट आपल्याला दिली नाही. असा जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येईल तेव्हा समजायचं की आता आपली भक्ती हळूहळू पक्व होत आहे. तर एक असते गौणी भक्ती, दुसरी असते पराभक्ती. गौणी भक्ती म्हणजे सकाम भक्ती, पराभक्ती म्हणजे निष्काम भक्ती. भक्तीचे पण दोन प्रकार आहेत. त्यामध्ये नारद भक्तिसूत्रामध्ये नारद मुनींनी सुंदर व्याख्या केलेली आहे भक्तीची. ते तिथे म्हणतात, तदर्पित अखिल आचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता हिचीच. त्यांनी भक्तीची व्याख्या दिली आहे की तदर्पित अखिल आचारता, तुम्ही जे काही करता सगळ्याच्या सगळं भगवंताच्या चरणी अर्पण करा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचः. तर सगळ्याच्या सगळं मला अर्पण करा. तर इथे नारद मुनी तेच म्हणतात, तदर्पित अखिल आचारता, तुम्ही जे काही आचरण करता ते सगळं भगवंताला अर्पण करा. यत् करोषि यदश्नासि यज्ञोषि दयासि तत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुषे मदर्पणम. इथे गीतेमध्ये भगवंताने म्हटलं, तुम्ही जे काही करता, जे जेवण करता, जे काही करता ते सगळ्याच्या सगळं तपस्या करता माझ्या चरणी अर्पण करा. यत् करोषि यदश्नासि यज्ञोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय. तर हे सगळ्याच्या सगळं मला अर्पण करा. तर इथे आपण जे काही करतो ते भगवंताला अर्पण करायचं आहे, कारण भगवंतानेच आपल्याला ते शक्ती देऊन सगळं करून घेतलेलं आहे. हा संसार भगवंतच चालवत असतो, आपण त्याच्या हातची नुसती बाहुली आहोत. तो जशा प्रकारे आपल्याला चालवतो तशा प्रकारे आपण चालतो. ठाकूर म्हणायचे, सकली तुम्हारी इच्छा इच्छामयी तारा तुम्ही, तुम्ही यंत्र आम्ही यंत्री, जेमून चालाव तेमनी चाली. म्हणजे तू यंत्री आहे, मी यंत्र आहे, तुझीच इच्छा आहे. सकली तुम्हारी इच्छा इच्छामयी तारा तुम्ही, तुम्हार कर्म तुम्ही करो मा लोके बोले करी आम्ही. आहे तुझं कर्म तूच करते, पण लोक म्हणतात की मी करतो मी करतो. तर हा मी आणि माझं हा जो अहंकार आहे त्यामुळेच आपण संसारामध्ये बद्ध होतो. आता सगळं काही भगवंतच करत असतात, त्याच्या इच्छेनंच जग चाललेलं आहे. आता प्रत्येकानं म्हटलं की माझ्या इच्छेप्रमाणे जग चाललं पाहिजे, तर या जगामध्ये किती गोंधळ उडेल, शक्य नाही. 100 लोकांना वाटतं की भगवंतापेक्षा मी चांगल्या प्रकारे चालवू शकतो. आता सगळ्या लोकांना जर ते जग चालवण्याची मुभा मिळाली तर ते सगळं केऑस होऊन जाईल. म्हणून भगवंतच जगाला चालवतो, त्याच्या इच्छेप्रमाणे जग चालत असते. आपण आपल्या अहंकारामुळे म्हणत असतो, आणि आपण गेलो काय आणि राहिलो काय भगवंताच्या सृष्टीमध्ये काहीच फरक पडत नाही. ही हजारो वर्षापूर्वीची सृष्टी आहे, पुढे हजारो वर्ष ही राहणार आहे. तेव्हा आपण आलो आणि गेलो तर त्याच्यामुळे फरक काही पडत नाही. दुसरे लोक येतील, ते भगवंताचं कार्य करतील, ते पण निघून जातील. 100 वर्षापूर्वी आपल्यापैकी कुणीही नव्हतं, तरी हे जग सुरू होतं, लोक होते, जग चालतच होतं. तेव्हा हे भगवंताचं जग असंच चालत राहणार आहे, ते कोणासाठी काही कधी थांबत नाही. म्हणून आपण जर म्हटलं की नाही मी असल्याशिवाय काही होणार नाही, ही चुकीची कल्पना आहे. जर कुठे जायचं असेल तर आपण म्हणतो की नाही नाही मी गेलो तर मग माझं घर कसं चालेल. अरे बाबा तू जाऊन तर बघ, घर चांगल्या प्रकारे चालेल. घरचे लोक म्हणतील की बरं झालं बिगार गेली अजून तिकडेच राहिला तर बरं होईल, अजून 1-2 महिने. पण याला वाटतं की नाही मी गेलो तर घराचं कसं होईल, याला काळजी लागलेली असते. पण गेला तर घर चांगल्या प्रकारे चालते, काही बिघडत नाही, कोणाचंच काही अडून राहत नाही. पण हे आपल्याला असं वाटते की आपल्याशिवाय काही होऊ शकणार नाही, आपल्याशिवाय होतं. इन्स्पायट ऑफ अस विदाऊट अस. तर आपण नसलो काय असलो काय भगवंताचं काम सुरूच राहत असते. हा आपल्या मनामध्ये पक्का विश्वास बसला पाहिजे की आपल्यामुळे काहीही अडणार नाही, कुणाचंही काहीही अडणार नाही. भगवंत दुसरे लोक पाठवतील, आपल्यापेक्षाही चांगले लोक पाठवतील आणि या जगामध्ये कार्य करून घेईल. शेवटी त्यांना जसं जग चालवायचे तसं ते चालवतील. म्हणून ते नरनाथांना घेऊन आले, बाकी शिष्य घेऊन आले. त्यांना ज्या वेळेस जशा प्रकारे बदल घडून आणायचा तशा प्रकारचा बदल ते घडवून आणतात. तेव्हा आपण उगीचच काळजी करायची काही गरज नाही. तर इथे अशी भक्ती पाहिजे, अशी श्रद्धा पाहिजे की सगळं काही भगवंताचं आहे, तोच करतो
आणि आपण फक्त त्याला शरणागत व्हायचं आहे आणि शरणागत झालं की तोच आपलं रक्षण करणार आहे. तर इथे सुरुवातीला सकाम भक्ती ठीक आहे, पण शेवटपर्यंत सकामच भक्त राहणं काही योग्य नाही. स्वामीजी म्हणायचे की इट इज बेटर टू बी बॉर्न इन टेम्पल बट नॉट टू डाय देअर. मंदिरामध्ये जन्म घेणं ठीक आहे, पण तिथेच मरणं काही ठीक नाही. म्हणजे आपली वृद्धी झाली पाहिजे, आपला हळूहळू विकास झाला पाहिजे. सुरुवातीला तुम्ही मंदिरापासून सुरुवात करा, मंदिरामध्ये भगवंताला बघा, पण जो मंदिरामध्ये आहे तो सगळीकडे आहे, कणाकणामध्ये आहे. हा तुमचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे की भगवंत काही फक्त मंदिरापुरता मर्यादित नाही. आपण भक्ती भगवंतावर केली, मंदिरामध्ये त्याचं पूजन केलं, ठीक आहे, तो मंदिरात तर आहेच, पण जो मंदिरात आहे तोच कणाकणामध्ये आहे, तो सगळ्यामध्ये नटलेला आहे. जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा. म्हणजे हळूहळू आपली भक्ती विशाल झाली पाहिजे आणि हे जग म्हणजेच भगवंत आहे, भगवंताचं विराट रूप आहे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. तो जीवनाचा उद्देश आहे. जे सुरुवात जरी आपण भक्तीपासून करतो, पण त्याची समाप्ती ज्ञानामध्ये होते की सगळीकडे भगवंतच आहे, म्हणजे तोच एकमात्र आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून निष्काम भक्ती जशी प्रल्हादाची होती की मला काहीही नको. ध्रुवाची भक्ती सकाम होती. ध्रुवाला राज्य पाहिजे होतं म्हणून त्यानं भगवंताची प्रार्थना केली, पण मात्र प्रल्हादाला काहीही नको होतं. तर इथे सकाम भक्ती सुरुवातीला ठीक आहे, पण हळूहळू जशी जशी आपली भक्ती वाढत जाते, मग ही गौणी भक्ती जाऊन तिथे पराभक्ती आली पाहिजे. म्हणजे मग आपली भक्ती निष्काम झाली पाहिजे. मग जगाविषयी कोणत्याही गोष्टीची कामना मनामध्ये ठेवून भगवंताकडे जायचे नाही. भगवंताला जगामधल्या कोणत्याही गोष्टीची प्रार्थना करायची नाही. जशी आपले कर्म असेल तसं आपल्याला मिळणारच आहे. तर आता ही गौणी भक्ती हळूहळू कशी पराभक्तीमध्ये आपण तिला परिणत करू शकतो, त्यासाठी बरेच काही उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण. कारण भक्तिशास्त्रामध्ये नामस्मरणाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तर भगवंताच्या नामाचा जप, जे भगवंताचं नाव आणि भगवंत हे दोन वेगळे नाहीच, जे भगवंताचं सतत स्मरण राहावं म्हणून भगवंताच्या नावाचा जप करणं. आता महाराष्ट्रामध्ये कितीतरी संत नामावरती तरुण गेले, तर भगवंताच्या नामाचा तो महिमा आहे. भक्तिशास्त्रामध्ये नामाचा महिमा खूप सांगितलेला आहे की भगवंताच्या नावामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि जे नाव आहे ते तुम्ही नुसतं उच्चारत जरी राहिला तरी तुमचं मंगल होतं. तर इथे आपण बघतो, गुरुकडून आपण दीक्षा घेतो, म्हणजे आपल्याला गुरु मंत्र मिळतो आणि गुरुची शक्ती पण मिळते. आता गुरु केलेला आहे, गुरुने आपल्याला मार्ग सांगितला आहे, त्याप्रमाणे प्रामाणिकपणे आपण साधना केली पाहिजे. दररोज प्रार्थना केली पाहिजे आणि साधना केली पाहिजे. कारण आपण मंत्र घेतला आणि जर काही जपच केला नाही तर आपली जी भक्ती आहे ती पराभक्ती होणार कशी? ती तर भक्ती आपली सकामच राहील आणि आयुष्यभर आपण भगवंतासमोर भिकाऱ्यासारखं मागतच राहू, पण भगवंतावर खरं खरं प्रेम निर्माण होणार नाही. म्हणजे भगवंतावर खरं खरं प्रेम निर्माण होण्यासाठी भगवंताचं स्मरण चिंतन केलं पाहिजे. म्हणजे मग भगवंत आपलाच आहे असं आपल्याला वाटू लागेल, जणू काय तो आपल्या घरचाच एक सदस्य आहे. त्यासाठी शास्त्रामध्ये 5 भाव सांगितले आहे, त्याला पंचभाव म्हटलं आहे. तर शांतभाव, दास्यभाव, वात्सल्यभाव, साख्यभाव, मधुरभाव हे सगळे भाव आहे. म्हणजे भगवंताशी नातं जोडा. जे भगवंताशी जेव्हा आपण नातं जोडतो तेव्हा भगवंत आपल्याला आपलासा वाटू लागतो. म्हणून ठाकूरांनी आईशी नातं जोडलं की ही भवतारणी माझी आई आहे. स्वामी विवेकानंदांचा भाव होता दास्यभाव, मी ठाकूरांचा दास आहे, मला कशाची भीती आहे. आणि स्वामी ब्रह्मानंद महाराजांचा भाव होता वात्सल्यभाव, ठाकूर माझी आई आहे. जसे ठाकूर भवतारणीला आई म्हणायचे. तर हा वात्सल्यभाव जसा यशोदेचा होता कृष्णाप्रती, की कृष्ण माझा मुलगा आहे. जरी यशोदेला माहिती होती की कृष्ण परब्रह्म आहे, कृष्णाने तोंड उघडलं तर पूर्ण ब्रह्मांड दिसलं, म्हणजे यशोदेला माहिती होती की परब्रह्मच आलेलं आहे, तरी पण कृष्ण माझा मुलगा आहे या भावनेनंच तिने कृष्णावर प्रेम केलं. म्हणजे कृष्णाची एक नातं जोडलं. अशा प्रकारे भगवंताशी आपल्याला नातं जोडावं लागेल.
की भगवंत माझा सखा आहे किंवा भगवंत जसा अर्जुन सखा होता किंवा भगवंत माझा स्वामी आहे, मालक आहे, अशा प्रकारे की भगवंताची संतान आहे, भगवंतच माझे आईवडील आहे, तेच एकमात्र माझे आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव. तेव्हा अशा प्रकारे भगवंताशी नातं जोडलं म्हणजे काय होतं, आपला भगवंताशी एक घनिष्ठ संबंध निर्माण होतो. म्हणजे भगवंत आपल्याला आपले वाटू लागतात आणि भगवंतालाही आपण त्यांचे वाटू लागतो. म्हणजे ही परस्पर देवाणघेवाण आहे. जेवढं आपलं भगवंतावर प्रेम राहील तेवढंच भगवंताचं प्रेम पण आपल्यावर असतं. असं नाही की आपल्या प्रेमाचं उत्तर भगवंत देतातच, पण आपल्यामध्ये ते प्रेम निर्माण व्हावं आणि ते प्रेम कोणतीही कामनारहित असावं. तर इथे आपल्याला पहिले तर भगवंताशी नातं जोडावं लागेल. हे जे 5 भाव सांगितलेले आहेत त्या 5 भाव एखादा भाव घेऊन आपलं नातं जोडावं लागेल. म्हणजे भगवंताला आपण जोर करू शकतो की तू मला हे दिलंच पाहिजे कारण तू माझा आहे. म्हणजे मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे असा घनिष्ठ भाव निर्माण झाला पाहिजे की मला कसलीही काळजी नाही, कारण माझे वडीलच जर राजा आहे, मी राजकुमार आहे, तर मला कसली काळजी आहे, सगळं काही भगवंत बघून घेतील, मी निश्चिंत आहे, मला काळजी करण्याची गरज नाही, कारण माझी काळजी तर भगवंत वाहतो आहे, मला माझी काळजी करण्याची गरजच काय आहे, त्याला जे वाटेल ते तो करेल. म्हणजे असं एक नातं जोडावं लागेल. नातं जोडल्यानंतर आपल्याला भगवंताला प्रार्थना करावी लागेल. ठाकूरांनी वचनामध्ये किती सांगितलं की भगवंताची प्रार्थना करा, आंतरिकतेनं प्रार्थना करा. म्हणून तर नारद मुनी म्हणतात, तदर्पित अखिल आचारता तज विस्मरणे परम व्याकुलता इतीच्या. जर भगवंताचं विस्मरण झालं तर मनामध्ये व्याकुलता निर्माण व्हायला पाहिजे की भगवंता मी कसं काय तुला विसरलो, ह्या संसारामध्ये मी एवढं गुरफटलो आहे की मी तुलाच विसरून गेलो, याचं दुःख झालं पाहिजे. म्हणजे व्याकुळ होऊन भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. ठाकूर म्हणायची अशी आंतरिक प्रार्थना करा की प्रार्थना करताना तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या पाहिजे. तर अशा आंतरिक भावानं प्रार्थना केली तरच तिचं उत्तर मिळेल. नाहीतर तुम्ही जर वरवर प्रार्थना केली ती यंत्रवत होईल आणि ती काही भगवंतापर्यंत पोचणार नाही. ठाकूर म्हणायचे की टेलिग्रामचा वायर असतो, पूर्वी टेलिग्रामचा वायर असायचा आणि तुम्ही प्रार्थना करता, पण त्या वायरला जर कुठे छिद्र असेल तर तुमचा संदेश तिथपर्यंत पोहोचणार नाही. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाणी जमवलेलं आहे, तर तिथे पाणी भरलेलं आहे, पण त्या बांधाला जर छिद्र असेल, उंदराने छिद्र केलेली असेल, तर सगळं पाणी त्या छिद्रामधून निघून जाईल आणि त्या शेतामध्ये काहीच पाणी राहणार नाही. म्हणजे प्रार्थना करताना जर मनामध्ये काही कामना वासना असेल तर तुमची प्रार्थना त्या छिद्रामधून निघून जाईल, भगवंतापर्यंत पोचणार नाही. तर पहिले हे सगळं बंद केलं पाहिजे. त्यालाच आपण वैराग्य म्हणतो की भगवंत मला जगातलं काही नको, मला तूच हवा आहे आणि मला माहिती आहे की तू मिळाला की मला सगळं काही मिळणार आहे. कारण भगवंताचंच जग आहे, तो सगळं काही आपल्याला दाखवेल ना, त्याला काय अशक्य आहे. पण पहिले भगवंत मग जग. ठाकूर म्हणजे भगवंताचा लाभ करून घ्या, मग जगात राहा, मग तुम्ही जगामध्ये कधीही आसक्त होणार नाही. जसे पाण्यामध्ये नौका असते, पण नौकेमध्ये पाणी शिरलं तर ती नौका डुबते, तसं या भवसागरामध्ये तुम्ही आहात आणि भगवंत आपल्याला भवसागरामधून पार करण्यासाठी तत्पर आहे. ते तयारच आहे, ते वाटच बघत आहे. पण आपल्यामध्ये तेवढी भक्ती कुठे आहे. इथे भगवंतच म्हणतात, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. असे जे माझे भक्त असतात, जे पूर्णपणे माझ्यावर अवलंबून असतात, तेषाम अहम समुद्धरता, मी त्यांचा उद्धार करतो. कशामधून? हा मृत्यू संसार सागरात. हा भवसागर आहे, हा भवसागर आहे म्हणजे मृत्यूचा सागर आहे आणि मी माझ्या भक्तांच्या मृत्यूसागरातून उद्धार करतो. पण कुणाचा? तेषाम अहम समुद्धरता, जे माझं नेहमी स्मरण करतात. भवामी नचिरात पार्थ, म्हणजे मी मुळीच उशीर करत नाही, मुळीच वेळ लागू देत नाही. अचिरात म्हणजे ताबडतोब. भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा, ज्यांनी त्यांचं चित्त माझ्या चरणी स्थिर केलेलं आहे. मय्या वेशित, माझ्यावरच आवेश केलेलं आहे चित्त. तर अशा भक्तांचा तेषामहं समुद्धरता, मी उद्धार करतो मृत्यू संसार सागरात.
ह्या मृत्यूच्या संसारामधून भवसागरामधून मी त्यांचा उद्धार करतो आणि नचिरात पार्थ म्हणजे मुळीच वेळ न लावता भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. तर जे त्यांचं चित्त माझ्यावर स्थिर करतात मी अविलंब धावत येऊन त्यांचा या समुद्रातून उद्धार करतो, संसार सागरातून उद्धार करतो. म्हणजे भगवंत आपला तारणारा पण आहे, ह्या भवसागरातून तारणारा आहे. फक्त भगवंताची अट एवढीच आहे की तुम्ही तुमचं मन आणि चित्त भगवंताला दिलं पाहिजे. जर तुम्ही ते सगळं संसाराला देऊन बसलात आणि म्हटलं की भगवंत येऊन आमचं रक्षण पण करेल, ते मात्र कठीण आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नालाच आपण म्हणतो की साधना. साधना केल्याशिवाय होत नाही. आता भगवंताचं नाम संकीर्तन किंवा त्याचं कीर्तन ऐकणं ही सुद्धा एक साधनाच आहे. भागवतामध्ये श्रवणाचा किती महिमा सांगितला आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिर्डितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवी गृह्णन्ति भूरिदा जनाः. तर भगवंताच्या कथाचं श्रवण मंगलम, नुसतं श्रवण केल्यामुळे सुद्धा मंगल होतं. आता बरेच लोक वाचू शकत नाही पण ते ऐकू तर शकतात. तर भगवंताच्या कथाचं श्रवण केल्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये भक्ती निर्माण होते. म्हणून तर भागवत पाठ होतात, रामायणाचे पाठ होतात आणि लोक ऐकतात. आता हे श्रवण केल्यामुळे सुद्धा भगवंताची भक्ती प्राप्त होऊ शकते. हा सुद्धा एक मार्ग आहे, सांगितलेला आहे. आणि दासबोधामध्ये तर श्रवण भक्ती आहेच. म्हणजे भगवंताच्या कथाचं श्रवण केल्यामुळे कसं आपलं कल्याण होतं आणि भगवंताच्या लीलाचं चिंतन करणं. आपण सगळं ऐकलं आहे, आता आपल्याला त्या कथांवर चिंतन करायचं आहे. मनामध्ये भगवंताच्या लीलाचं चिंतन करायचं आहे. म्हणजे एकदा ऐकलं आणि संपलं असं नाही, तर ते मनातले घोळवायचं आहे. म्हणजे त्या भगवंताच्या लीलाचं चिंतन, भगवंताच्या नावाचा जप, भगवंतावरतीच ध्यान, भगवंताचं नाम संकीर्तन, भगवंताचं भजन, म्हणजे ज्या ज्या गोष्टी भगवंताकडे आपल्याला घेऊन जात आहे, भगवंताची सेवा, भगवंताचीच पूजा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच तपस्या आहे. आणि ही तपस्या कशासाठी आहे की आपली जी गौण भक्ती आहे, सकाम भक्ती आहे, ती भक्ती निष्काम व्हावी आणि हळूहळू आपलं मन संसारामधून निघून जावं. यासाठी हे वेगवेगळे उपाय भगवंताने आपल्याला सांगितलेले आहे की तुमच्याकडून काय होत नसेल तर माझं कर्म तरी करा, मय्यर्पित म्हणजे सगळे कर्म मला अर्पण करा. तेव्हा हे सगळे उपाय जर आपण आचरणात आणले आणि ती जी आपली गौण भक्ती आहे तिला जर आपण पराभक्तीमध्ये परिणत केलं, जर भगवंताला संपूर्णपणे आपण शरणागत झालो, तर भक्ती आपला उद्धार करू शकते. आणि इथे कोणतीही अट सांगितलेली नाही. तुम्हाला ज्ञानयोगाचा अधिकार होण्यासाठी तुम्हाला ते वेदांताचे जे 4 साधनं आहे, साधन चतुष्ट आहे, त्याचं आचरण करावं लागतं. योगामध्ये यम नियम आसन हे सगळं सांगितलं, आचरण करावं लागतं. पण भक्तीमध्ये मात्र तसा कोणताही निर्बंध नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच भक्ती करण्याचा अधिकारी आहे. आपण सगळेच भक्तीचे अधिकारी आहोत. आणि भक्तिमार्ग म्हणजे सगळ्यात सोपा मार्ग आहे, कारण ऑलरेडी प्रेम आपल्या हृदयाचं आहेच. म्हणजे भगवंताने ते प्रेम दिलेलंच आहे. आता त्या प्रेमाची दिशा भगवंताकडे आपल्याला वळवायची आहे, एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि शेवटी ह्या मार्गानं आपण आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकतो. जर या सगळ्या संतांनी, जनाबाई असो की मीराबाई असो, यांना जर भगवंताचा लाभ होऊ शकला, आणि हे सगळे संसारामध्ये होते, असं नाही की ज्याने संसार सोडलेला होता. जनाबाई संसारामध्ये होती, नाम्याची दासी होती, नामदेवाच्या घरी किती काम करायची आणि एवढं करूनसुद्धा ती कधी विठ्ठलाला विसरली नाही. तिच्या गवऱ्यामधून पण आवाज यायचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, म्हणजे गवऱ्या थापतानासुद्धा ती भगवंताचं स्मरणच करत राहायची. म्हणजे सगळी कामं करा पण भगवंताचं स्मरण असू द्या. सगळी कामं करता करतासुद्धा भगवंताचं स्मरण असू द्या. श्री रामकृष्ण म्हणायचे की जर तुम्हाला दाताची वेदना होत असेल, तुम्ही सगळी कामं करता पण तुमचं मन त्या दाताच्या वेदनेकडेच लागलेलं असते. अशा प्रकारे संसारामधली सगळी कामं करा पण मन मात्र भगवंतावर ठेवा. म्हणून गीतेमध्ये सांगितलं आहे भगवंताने, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. अर्जुना,
तू युद्ध कर. युद्ध म्हणजे काय, या जगामध्ये आपण जे काय करतो युद्धच आहे, संग्रामच आहे. आपण या जगामध्ये युद्ध करण्यासाठीच आलेलो आहोत. आळशी राहून कोणाला काहीही मिळत नाही. तर तू युद्ध कर, पण माझं स्मरण करून. तस्मात् सर्वेषु कालेषु मा अनुस्मर, म्हणजे माझं अनुस्मरण करून मग युद्ध कर. संसारातली सगळी कामं कर, पण कामं करतानासुद्धा माझं स्मरण राहू दे. मला पूर्णपणे विसरून जाऊ नको. म्हणून हे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहे की या वेगवेगळ्या उपायाच्या माध्यमातून आपण भगवंताचं स्मरण ठेवू शकतो. भगवंताचं काम करतानासुद्धा स्मरण ठेवू शकतो. कारण हे काम जे मी करतो आहे हे माझं नाही, भगवंताचंच आहे. आणि जे काही तो मला देईल मोबदल्यात ते मी स्वीकारेल. मी कधीही म्हणणार नाही की मला एवढंच का दिलं की तेवढंच काय दिलं. भगवंत जे देईल त्यामध्ये मी समाधानी असेल. माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नाही. मी समाधानी आहे कारण भगवंताने मला पुरेसं दिलेलं आहे असं आपण कधीच म्हणत नाही. भगवंताला म्हणतो की अजून दे, अजून दे, अजून दे. म्हणजे भगवंताने कितीही दिलं तरी आपण समाधानी नसतो. म्हणून जे काही मिळालं त्यामध्ये समाधान मानलं पाहिजे. इथे सगळे संत आपल्याला तेच सांगतात. अनंत ठेविले तैसेची राहावे, चित्ती समाधान असू द्यावे. जसं भगवंताने ठेवलं तसंच राहावं आणि मनामध्ये नेहमी समाधान असू द्यावं. जर अशा प्रकारे आपण या जगामध्ये आपलं जीवन जगू शकलो, भगवंताचा आश्रय घेऊन, भक्तीचा आश्रय घेऊन, तर आपल्याला सुख आणि शांती तर मिळेलच. आपलं मन विचलित होणार नाही. आणि शेवटी आपल्या जीवनाचं जे परम ध्येय आहे, जी मुक्ती आहे, ते सुद्धा भगवंताच्या कृपेनं आपल्याला मिळू शकते. कारण तो सगळं काही देण्यास समर्थ आहे. भगवंत तर म्हणतात की मुक्ती देण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे, पण मी कधी कुणाला भक्ती देत नाही. जर भक्ती दिली तर मी भक्तीद्वारे बांधल्या जातो. आम्ही मुक्ती देते कातर नय, आम्ही भक्ती देते कातर होय. बेंगॉलीमध्ये म्हटलेलं आहे की मी मुक्ती देण्यामध्ये कातर नाही आहे, पण मी भक्ती देताना विचारच करून देतो. कारण भक्ती दिली तर मला भक्ताच्या बंधनात पडावं लागतं. मग भक्त होतो मॅग्नेट, भक्त होतो लोहचुंबक आणि भगवान होतो सुई. म्हणजे मग भक्त भगवंताला स्वतःकडे आकर्षित करून घेतो. घरीला पंढरीच्या चोर, गळा बांधून या दोर. आता कृष्णाच्या गळ्याला दोर बांधला तिने बघा, आणि हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. म्हणजे अशा प्रकारे भगवंताला तिने प्रेमाने बांधलं. जे भक्तीच्या दोराने कृष्णाला बांधलं आहे तिनं. आता कृष्ण काही तिच्यापासून लांब जाऊ शकत नाही. ते दोर केव्हाही ओढू शकते आणि भगवंताला प्रगट व्हावं लागतं. तर हे सगळं भक्तांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. आता आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार जरी भगवंताचा आनंद घ्यायचा असेल तर आपण ह्या भक्तिमार्गाचा अवलंब केला पाहिजे. हे भक्तीचं रहस्य आहे, हा भक्तीचा आनंद आहे. आणि भक्तीमुळे आपल्याला आनंद मिळू शकतो. त्यासाठी काहीही खर्च करावं लागत नाही. बाकी जगामधले आनंद मिळवण्यासाठी आपण किती धडपड करतो, किती मेहनत करतो, किती पैसा खर्च करतो. पण भजनानंद असा आहे की काहीच करावं लागत नाही. विषयानंद त्यापेक्षा श्रेष्ठ भजनानंद, त्याहीपेक्षा श्रेष्ठ ब्रह्मानंद. पण ब्रह्मानंदाचे आपण सगळेच काही सध्या तरी अधिकारी नाही. मनामध्ये मुळीच वासना कामना राहणार नाही. जेव्हा मनामध्ये तीव्र वैराग्य निर्माण होईल तेव्हा आपण ज्ञानमार्गाचे अधिकारी होऊ. आता आपण सगळे भक्तिमार्गाचे अधिकारी आहोत आणि भक्तिमार्गाचा अवलंब करून आपल्याला हळूहळू पुढे पुढे जात राहायचं आहे. आणि शेवटी भक्तिमार्गानंसुद्धा आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकतो. सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात. जर तुमच्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम असेल तर तुम्ही भक्तिमार्गाचे अधिकारी आहात. खरं म्हणजे भगवंताविषयी प्रेम असणं महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे प्रेम असणंच महत्त्वाचं आहे. एकदा ठाकूरांनी विचारलं हरिदासला, अरे तू कुणावर प्रेम करतो? नाही म्हणे, मी कुणावरही प्रेम करत नाही. ठाकूर खूप रागावले, अरे असं काय दगडासारखा झाला आहे म्हणे. कुणावर तरी प्रेम केलं पाहिजे. जर तुझ्या हृदयामध्ये प्रेम असेल, स्वामी विवेकानंद म्हणायचे की एखाद्या दगडासारखं होण्यापेक्षा जगावर आसक्त होणं बरं. कारण एवढं शुष्क होण्यापेक्षा प्रेम केलेलं बरं. आता जर हृदयामध्ये प्रेम असेल, आज ते कशावरही असेल, पण जर असेल तर त्याची दिशा बदलू शकते. तुळशीदास किती पत्नीवर आसक्त होते, पण ती दिशा बदलली
आणि ते तुळशीदास झाले. त्यांना भगवंताचं रामाचं दर्शन झालं. पुरंदरदास सोन्या चांदीचं दुकान होतं, खूप आसक्त होते. पण बघा ती आसक्ती गेली, सगळं वाटून दिलं, दुकान सगळं उजळून दिलं आणि शेवटी कृष्णाचे भक्त झाले. म्हणजे जरी तुमची जगावर आसक्ती असेल तरी हरकत नाही, पण ते प्रेम कशावर तरी पाहिजे. मग तुम्हाला फक्त त्या प्रेमाची दिशा बदलून द्यायची आहे आणि दिशा कधीही जीवनामध्ये बदलू शकते. आता बघा ना, स्वामी अद्वैतानंद 55 वर्षाच्या वर्षी बायको वारली, वय 55 होतं. त्यांना खूप शोक झाला, एवढं दुःख झालं, सहन करू शकले नाही. ठाकूरांकडे आले, सगळं दुःख सांगितलं. ठाकूरांनी पहिल्यांदा त्यांना शांत केलं, पण त्यांचं काही समाधान झालं नाही. पुन्हा दुसऱ्यांदा आले, असे येतच राहिले आणि हळूहळू बघा त्यांचं मन परिवर्तित झालं. तो शोक झाल्यामुळे ते भगवंताकडे आले आणि शेवटी त्यांनी संन्यास घेतला. जे स्वामी अद्वैतानंद झाले, त्यांना बुडगोपाल म्हणायचे. 55 वर्षामध्ये संन्यास घेतला त्या माणसाने. कशामुळे? दुःख जीवनामध्ये आल्यामुळे, शोक झाल्यामुळे. आणि काशीला जाऊन जवळजवळ 20 वर्षापर्यंत तपस्या केली, कठोर तपस्या केली. गंगा स्नान, शिवाचं विश्वनाथाचं दर्शन आणि हे सगळं करून शेवटी जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेतलं. म्हणजे इथे वयाची काहीही मर्यादा नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते, कधीही मनुष्य बदलू शकतो. असं म्हणू शकत नाही की आता हा खूप आसक्त आहे, याची काही सुटका होणार नाही. ती पत्नी म्हणाली पतीला, आणि बघा तुमचा शेजारी हे काय करतो, नाही त्याला 4 बायका आहे, तो एका बायकोचा त्याग करून राहिला. आता हा नवरा होता, हा खांद्यावर गमछा घेऊन स्नानासाठी निघाला होता. तेव्हा तो बायकोला म्हणतो, अगं त्याला काही त्याग वगैरे कळते का? कधी एका बायकोचा त्याग करत असतो का? तो कधीच त्याग करू शकणार नाही. आणि बघ मी निघालो, गमछा खांद्यावर गेला, पुन्हा घरी कधी परत आलाच नाही. नाही, याला म्हणते त्याग. म्हणजे कधी मनुष्याच्या जीवनामध्ये कलाटणी येईल आणि कधी त्याचं मन पूर्णपणे भगवंताकडे जाईल, कोणता प्रसंग येईल आणि त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल, हे आपण कधीच सांगू शकत नाही. पण जर प्रेम असेल तर नक्कीच त्याची दिशा एक दिवस बदलेल आणि शेवटी पूर्णपणे आपण ते प्रेम भगवंताला देऊन पूर्णपणे मुक्त होऊन जाऊ शकू. हेच आपल्याला भक्तियोग शिकवत आहे. तो भक्तीचा आनंद आहे, भक्तीचं रहस्य आहे आणि ज्याला आपण भक्तियोग म्हणतो. तेव्हा आज आपली वेळ संपली, आपण आज इथेच विराम देऊया. पुन्हा उद्या आपण दुसरं पुष्प बघू. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.